हो, आपण आंदोलन करतायत, रास्ता रोको केला, पोलिसांनी आपल्याला ताब्यात घेतलंय. खरं तर सातत्याने बच्चू कडू साहेब कर्जमाफीसाठी आणि दिव्यांगांना 6,000 पेन्शन मिळण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन करत आहे. त्यांनी 7 दिवस आमरण उपोषण केलं. 7 दिवस त्यांनी 150 किलोमीटर पायी यात्रा काढली. मात्र हे फडणवीस सरकार हे त्रिकूट ह्या मागण्यांना दाद देत नाहीये. म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही प्रहार जनशक्ती पक्ष, प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने रस्ता रोको केला आहे. सर्वात महत्वाचं आहे की जे आपल्या महाराष्ट्राचे कृषी मंत्री आहे, जे खरं तर आपल्या नाशिकचेच आहे, यांना लाज वाटायला पाहिजे. सभागृहामध्ये हे रम्मी खेळतात. इथं शेतकरी दरडोई म्हणजे रोज 2 शेतकरी आत्महत्या करताय. मात्र या कृषी मंत्र्याला त्याच्याशी काही देणं घेणं पडलेलं नाही. आमची मागणी या कृषी मंत्री माणिकराव कोकाटेने आजच्या आज राजीनामा द्यावा, सरकारला आमची मागणी आहे. दुसरी गोष्ट, सातबारा शेतकऱ्याचा सातबारा कोरा करा, कोरा करा, कोरा करा. फडणवीस साहेब इलेक्शन मध्ये निवडून यायच्या अगोदर 3 वेळा बोलले. मात्र आता ते त्यांचे जे शब्द विसरून गेलेले आहे. सातबारा कोरा झाला पाहिजे आणि दिव्यांगांना 6,000 रुपये पेन्शन मिळाली पाहिजे, यासाठी आम्ही रस्ता रोको करतोय.